नाशिकमध्ये एकीकडे उन्हामुळे तर दुसरीकडे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमुळे वातावरण सध्या तापल्याचं बघायला मिळतंय। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडतायत आणि या निवडणुकांच्या माघारीचा कालचा शेवटचा दिवस होता। राज्यात एकीकडे सर्वत्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना नाशिक जिल्ह्यात देखील जवळपास 14 कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणुका पार पडतायत। या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची कालची अखेरची मुदत होती। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता। मात्र या 18 पैकी 3 जागा या बिनविरोध झाल्यात। मात्र या बिनविरोध झालेल्या जागा नेमकं कुणाच्या पारड्यात पडणार, महाविकास आघाडी का भाजपच्या का शिंदे गटाच्या, याबाबतचा संभ्रम मात्र अद्यापही कायम आहे। आता उर्वरित 15 जागांसाठी निवडणूक होणार असून एकूण 37 उमेदवार रिंगणात असणार आहेत। 97 उमेदवारांनी आपले अर्ज माघार घेतल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। दरम्यान शेतकऱ्यांसाठी आणि त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली कृषी उत्पन्न बाजार समितीची ही निवडणूक जी आहे ती पार पडत असताना एकीकडे थेट सामना हा महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे सेना असा होत असला तरी भाजप मात्र या निवडणुकांमध्ये नेमका काय वेगळा डाव टाकतो, नेमकी काय रणनीती आखतो, यावर या निवडणुकांचं भवितव्य अवलंबून असणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।